आणि आता सविस्तर बातम्यांची सुरुवात करूया। नागपूर भोंदू ज्योतिषाकडून 5 तोळे दागिने लंपास झालेत। नागपूरमधली घटना भोंदू ज्योतिष होता। 5 तोळे दागिने त्यानं लंपास केलेले आहेत। तर देवीचा कोप होईल अशी भीती दाखवत त्यानं ही फसवणूक केली। 4 तोळे सोन्याच्या बांगड्या सोनसाखळी त्यानं लांबवली। इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंधश्रद्धेचा आधार घेत दोघांनी वृद्ध महिलेची तब्बल 3,05,000 रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांसह मोबाईल सुद्धा तिच्याकडून घेतल्याची ही धक्कादायक घटना घडलेली आहे। फसवणूक झाल्याचं लक्षात येताच या महिलेनं इमामवाडा पोलीस ठाणं गाठलं। त्या ठिकाणी तक्रार दाखल केली। पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला, त्यांचा शोध आता सुरू केलाय। अशा प्रकारे अंधश्रद्धा, धार्मिक भीती किंवा संकटाचं कारण सांगून फसवणूक करणाऱ्या भामट्यांपासून सावध राहावं। कुठल्याही अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून मौल्यवान वस्तू त्यांच्या ताब्यात देऊ नये असं आवाहन पोलिसांनी केलं। आपण कॉल लावतो तेव्हाच वयस्कर महिला वयवर्षी 21 ह्या त्यांच्या मुलीच्या घरी जात होत्या। त्यावेळेस अचानक एक अनोळखी इसम आला, वो बाबा तुम्हारे ऊपर मुसीबत है, तुम्हारे ऊपर माँ जगदंबा रुष्ट है असं बोलून त्यांना बोलण्याच्या ह्याच्यात घेऊ लागला। त्याच वेळी दुसरा आणखीन अनोळखी एक इसम आला, त्याला सुद्धा तो सांगू लागला तुझी आई आजारी वगैरे आहे। त्यावर तिसऱ्याने बाबा खरंच माझी आई आजारी आहे, तुम्हाला कसं माहिती, असा त्यांचा संवाद त्या महिलेसमक्ष त्यांनी घडवून आणला की जेणेकरून त्या महिलेचा विश्वास बसावा। आणि त्या महिलेचा विश्वास बसल्यानंतर सदर महिलेचे गोड बोलून हातातल्या बांगड्या आणि गळ्यातील माळ मोबाईल पिशवीत ठेवण्यास सांगितले व समोर एक 50 कदम मागं न बघता जावा असं त्यांना गुमराह करून सांगितले। सदरचे वयस्कर महिला 50 कदम त्यांच्या सांगण्यावरून गेली। मागं बघितलं तरी हे दोन्ही चोर पसार झालेले होते। सदर बाबत गुन्हा दाखल झालेला आहे।